आमदार नाना पटोले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. नानाजी, या अर्थसंकल्पाचं विश्लेषण कसं कराल? पहिली प्रतिक्रिया. हे अर्थसंकल्प मुंगरी लाल के हसीन सपने असं म्हटलं तर चालेल. आमचे मित्र फडणवीसांना पहिल्यांदा खूप दिवसाची इच्छा होती त्यांच्या मनात की मला बजेट मांडायचं. त्यांना मिळाली संधी, पण ते संधी त्यांनी गमावली. त्याचं कारण असं आहे की आर्थिक पाणी अहवालामध्ये ज्या गोष्टी आता पुढे आल्या, 10 लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्रावर आहे, जवळ 65,000 कोटी रुपये व्याजामध्ये आम्ही त्याला देतो आहे. जेवढ्या मोठ्या घोषणा सरकारने केल्या, हे पैसे आणणार कुठून? ग्रामीण भागातही 1,000 गावाला आता ते सिमेंटचा रस्ता बांधणार आहे, अशा घोषणा त्यांनी केल्या. पण तुम्हाला कुठलाही किती प्रोव्हिजन कुठल्याही कामावर केलं हे तुम्हाला कुठेच कळत नाही. म्हणजे याचा अर्थ हे मुंगेरी लाल के हसीन सपने असं म्हटलं तर चाललं काय? आणि मग ते म्हणाले की आम्ही इतक्या लोकांना रोजगार दिलं. मी तर यांना आवाहन करतो या सरकारला की आता जनगणना सुरूच आहे, एक कॉलम त्याच्यात टाका की या 10 वर्षामध्ये या सरकारने किती कुटुंबातल्या व्यक्तीला सरकारी नोकरी दिली, खाजगी नोकरी दिली, हे लाखोंची संख्या सांगतात ना. म्हणून यांनी त्याचा आकडा द्यावा ना, त्याला म्हणजे येईल आपल्याला स्पष्टता. पण नुसत्या घोषणा करायची की आम्ही एवढ्या लाखांना नोकऱ्या दिल्यात, आता एवढे भरती करणार आहोत, पण हे खोटं बोलून काय करणार आहे? दरडोई उत्पन्न या राज्याचं कमी झालेलं आहे, हे तर आता रेकॉर्डवर आहे. त्यामुळे या राज्यामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. 71 लाखाच्या वर लोकांची नोंदणी आहे. आता नोंदणी पण बंद करून टाकली. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र, शेतकऱ्यांची परिस्थिती खराब. म्हणजे मागच्या या वर्षाला जवळपास 109 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे समाधानकारक पाऊस पडला, तरी शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं नाही. आपलं बेसिकच शेतीवर आहे, आपला GDP त्याच्यावरच चालतो. शेतकरी झपाट्यानं मागं या महाराष्ट्रातला चालला आणि त्याच्यामुळे सगळी अर्थव्यवस्थाच कोलमडली आणि कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याची भूमिका या सरकारची, आणि तेच चित्र आपण पाहतो. शेतकऱ्यांचा मुद्दा आता उपस्थित केलाय, मात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी या सरकारनं आता अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली. कधीपर्यंत ही पूर्ण होईल असं वाटतं? मला मुद्दा एक आहे की आमचं सरकार असताना आमच्या सरकारने सरसकट कर्जमाफ केली होती. यांनी सांगितलं की पात्र शेतकऱ्यांची करू. आता पात्र कोण? हो, पात्र सातबाराच असतं ना. शेतकरी म्हणजे सातबाराच असतं, त्यालाच शेतकरी म्हणतो. ज्याचा सातबारा नाही त्याचा नाही. पात्र म्हणजे यांचा निकष का लावणार? म्हणजे अनेक शेतकरी वगळणार, त्याच्या लाडक्या बहिणीची फसवणूक केली तशी. आणि आता शेतकऱ्यांना हे लाईन मध्ये उभे ठेवतील, बाबा तुला इथं हाजरी लाव, मग ते त्याच्यात तो पात्र आहे की नाही पात्र आम्ही तपासू. तुम्हाला शेतकऱ्यांना लाईन मध्ये, तुम्ही मोठ्या उद्योजकांना का लाईन मध्ये ठेवत नाही? आणि म्हणून तुम्ही ही जी काही चेष्टा करता कर्जमाफीच्या नावाने, ही चेष्टा आम्ही चालू देणार नाही. आमची मागणी राहील की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. विरोधी पक्षनेता सभागृहाला नसल्यामुळे एकतर्फी हे पूर्ण बजेट मांडलं गेलं असं वाटतं. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की ह्या सरकारला लोकशाही मान्य नाही आहे. यांचे 2 आमदार असताना आम्ही विरोधी पक्ष नेता दिलेला आहे, रेकॉर्डला आहे. मी दुसऱ्या राज्याची कहाणी सांगणार नाही. हे आताच अगर अलीकडचं पाहिलं तर तुम्ही दिल्लीमध्ये केजरीवालनी यांचे तेवढं बहुमत नसताना सुद्धा यांना विरोधी पक्ष नेता दिला. पण हे बीजेपी आणि महायुती हे लोकशाही मानायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर आता त्या आगळपागळ करण्यापेक्षा आता खऱ्या अर्थानं या सरकारला, या सरकारच्या घोषणाबाजी आणि या सरकारची लूट जी जनतेच्या पैशाची लूट करतात, त्याच्यावर सरकारला आम्ही धारेवर पकडू आणि या सरकारचं वास्तविक चित्र जनतेसमोर मांडू. शेवटचा प्रश्न, 2100 रुपये महिलांना, लाडक्या बहिणींना खरं तर दिले जाणार होते, मात्र त्याची कुठेही घोषणा, आश्वासन जे आहे ते पाहायला मिळतं. तयारच नाहीये ना. हेही 1500 रुपये एक एक लाडक्या बहिणीचं काम कमी करतात आहे, तिचं नाव कमी करतात आहे की तू पात्र नाही आहे, तू पात्र नाही, तुझ्यावर केसेस करून टाकू. अनेक बहिणी आपलं नाव कमी करायला निघालेले आहेत. त्यामुळे सरकार उद्याच्या काळामध्ये तुम्ही आकडा बघणार तर एकदम नाम मात्र राहणार. आणि आम्ही कर्जमाफीची घोषणा केलेली होती, आम्ही लाडक्या बहिणीची घोषणा केली, त्याचं आम्ही पूर्ण पालन केलं, असं हे मग सांगायला सुद्धा आपली पाठ आपल्या हाताने ठोकायला तर सुद्धा तयार राहणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.